अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 49. अमर ज्या संगम आणि गाणगापूर क्षेत्राचे महात्म्य. हा अध्याय पठन केल्यास आपणास गाणगापूर यात्रेचे पुण्य मिळेल व श्री गुरु कृपा करतील. अध्याय 49. अमरजा संगम आणि गाणगापूर क्षेत्राचे महात्म्य. श्री गणेशाय नमः. नामधारकांनी सिद्धांना विचारले, मुने गाणगापूर क्षेत्राचे काय महात्म्य आहे ते म्हणाले. एकदा दीपावलीमध्ये आश्विन वद्य चतुर्दशीला श्री गुरु आपल्या शिष्यांना घेऊन अमरजा संगमावर गेले. तिथे सर्वांनी स्नान केल्यावर श्री गुरु म्हणाले, पूर्वी जालंधर दैत्याने देवांशी युद्ध करून इंद्राचे राज्य बळकावले. तेव्हा ते शिवजींना शरण गेले व म्हणाले, महादेव, जालंधर व त्यांच्या दैत्यसेनेने देवांची खूपच हानी केली आहे. आम्हा त्यांना मारले तर त्यांच्या प्रत्येक रक्तबिंदूतून दैत्य उत्पन्न होतो. त्यामुळे त्यांचा समूळ नाश करणे आम्हाला शक्य होत नाही. ते ऐकून शिवजी रौद्ररूप धारण करून त्यांचा घात करण्यास उद्युक्त झाले. देवांचा वध झाल्यास त्यांना पुनंत जिवंत करता यावे म्हणून त्यांनी अमृत मंत्रांनी भारलेला एक जलकुंभ देवेंद्राकडे दिला. मग सुरगणासह स्वारी करून जालंधराला पराभूत केले. त्या युद्धप्रसंगी इंद्रांनी मंत्रोक्त जल शिंपडून जीवांना जिवंत केले. त्यावेळी त्यांच्या हातून थोडेसे जल पृथ्वीवर पडले. ते प्रभावित होऊन नदी उत्पन्न झाली. ती संजीवनी नदी पुढे अमरजा म्हणून प्रख्यात झाली. हा भीमा अमरजा संगम अत्यंत पवित्र आहे. इथे 8 तीर्थे आहेत. इथे स्नान केल्याने प्रयाग संगमात स्नान केल्याचे पुण्य लाभते. प्रवीण काळी स्नान केल्याने अनंतपट पुण्य लाभते. इथे नित्य नियमाने स्नान केल्याने सर्व पीडा, व्याधी व दोषांचे निवारण होऊन आयुरारोग्य आणि वैभव लाभते. अश्वस्थ वृक्षासमोर नदीतीरी मनोहर तीर्थ आहे. येथील अश्वस्थ हा कल्पवृक्ष आहे. आम्ही इथे नित्य अनुष्ठान करतो. मनोहर तीर्थात स्नान करून अश्वत्थाला पाणी घालावे, त्याला वंदन करून प्रदक्षिणा घालावी. या सेवेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात. येथील संगमेश्वराचे, नंदीचे व चंडीचे दर्शन घेऊन सोमसूत्रास जावे. तिथून परत येऊन संगमेश्वराचे दर्शन घ्यावे. असे 3 वेळा केल्याने संतती व संपत्ती प्राप्त होते. संगमेश्वरास पुढे अर्ध्या कोसावर नागेशी गावी वाराणसी तीर्थ आहे. तेथील एका भारद्वाज गोत्री ब्राह्मणांना शिवप्रभूंनी समीपता मुक्ती दिली होती. ते वेड्यासारखे भटकायचे. त्यांना ईश्वर आणि पांडुरंगेश्वर असे दोन्ही बंधू होते. ते काशी यात्रेला निघाले. तेव्हा त्या ब्राह्मणीने शिवजींना, देवा, आम्हाला काशी विश्वनाथाचे येथेच नित्य दर्शन होईल अशी व्यवस्था करा अशी विनंती केली. ते मान्य करून त्यांनी तिथेच मणिकर्णिका कुंड उत्पन्न केले. त्यातून विश्वेश्वर लिंग प्रकटले. अशा प्रकारे भीमा अमरजा संगमावर काशीप्रमाणेच मंदिर व कुंडांची उत्पत्ती झाली. मग श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना वाराणसी तीर्थावर नेले. तिथे स्नान करून सर्वजण पापविनाशी तीर्थावर आले. त्या ठिकाणी श्रीगुरूंच्या रत्नाई नावाच्या भगिनी आल्या होत्या. त्यांना शीतकुष्ठ झाले होते. श्रीगुरूंनी त्यांना पापविनाशी तीर्थात स्नान करायला सांगितले. त्यामुळे त्यांची पातके नष्ट होऊन 3 दिवसांनी त्या पूर्णत्व व्याधीमुक्त झाल्या. मग त्या तिथेच झोपडी बांधून राहिल्या. सिद्ध नामधारकांना म्हणाले, तो चमत्कार मी स्वतः पाहिला आहे. त्यानंतर श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना नदी तीरावरील कोठी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रतीर्थ, मन्मथ दहन तीर्थ यांचे दर्शन घडवून त्यांचे महात्म्य सांगितले. कल्लेश्वर देवस्थानाबद्दल ते म्हणाले, हे शिवस्थान गोकर्ण महाबळेश्वरा इतकेच पवित्र आहे. मन्मथ दहन तीर्थात स्नान करून कल्लेश्वराचे पूजन केल्याने संतती व संपत्ती लाभते. आषाढ व श्रावणात कल्लेश्वरांचा अभिषेक केल्याने व कार्तिकात दीप लावल्याने अनंतपट पुण्य मिळते. श्रीगुरूंच्या मुखातून अष्टतीर्थांचे महात्म्य ऐकून समस्त शिष्य कृतकृत्य झाले. ते म्हणाले, गुरुदेव, मी तुम्ही मला पावन केलेत. एवढी श्रेष्ठ तीर्थे जवळ असताना आम्ही उगाचच अन्यत्र जात होतो. त्यानंतर गुरुदेव मठामध्ये परतले. तिथे शिष्याने मोठी समाराधनी घातली. नामधारक असे आहे गाणगापूर क्षेत्राचे महात्म्य. म्हणून श्री गुरूंनी तिथे वास्तव्य केले. हरिओम.
याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.